नमस्कार. प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या चालू असणारं लोकसभा 2024 निवडणुकीचं सध्या रणधुमाळी चालू आहे. या रणधुमाळीमध्ये सध्या आपण पाहतोय की म्हाडा आरक्षण हे तितकंच महत्वाचं आहे. ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी म्हाडा आरक्षणाची ज्योत अतिशय तेवत होती. त्याच अनुषंगाने अचानक लोकसभेचे निवडणूक जाहीर झाली. तो म्हाडा आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी थांबला गेला किंवा कुठेतरी त्याला स्थगिती झाली. म्हणजे शासकीय आणली नाही किंवा कुणी आणली नाही. तो जो काही ठरलेला प्रोग्राम होता त्या प्रोग्राम प्रमाणे हे चालू झालेलं आहे. त्या अनुषंगाने लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. मनोज जरांगे पाटील काय करणार किंवा त्यांचा म्हाडा समाज, त्यांच्या पाठीमागे असणारा मोठा मराठा समाज कोणती भूमिका घेणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. 48 लोकसभेच्या त्या ठिकाणी जागा आहेत आणि 48 जागा ह्या म्हाडा समाजाच्या मतदान त्या ठिकाणी पूर्ण मोठ्या क्षमतेनं त्या ठिकाणी होणार. तसं पाहायला गेलं तर 48 जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात म्हाडा मतदान हे खूप मोठं आहे. आणि आज आपल्यासोबत जे म्हाडा समन्वयक आहेत, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम म्हाडाचे ते अध्यक्ष आहेत. आज त्यांना बोलवायचं, त्यांच्यासोबत आज ग्रेट मुलाखत घ्यायचं कारणच की नेमकं म्हाडा समाजाची भूमिका काय असणार काय नाही. प्रथमतः नमस्कार. आज तुमचं प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत पंढरपूरचे किरणजी घाडगे हे आपल्यासोबत आज आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की म्हाडा समाजाची भूमिका काय असणार आहे, म्हाडा समाज कोणत्या मार्गावरती काम करणार किंवा येणाऱ्या निवडणुकीला म्हाडा समाज कोणत्या आश्वासनावरती ठाम राहणार किंवा त्यांना जी कोण आश्वासन देणार त्याच्यावर त्यांची भूमिका काय असणार, जरांगे पाटलांचा आदेश काय असणार, त्या आदेशावर यांची अंमलबजावणी काय असणार, अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. प्रथमतः तुम्हाला आज निवडणूक आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूरचं तुम्ही मध्य केंद्रावरती पंढरपूरमध्ये आहात. दोन जे काही लोकसभेचे हे काय म्हणतात मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये म्हाडा समाजाची भूमिका आज काय वाटते? दोनच काय, महाराष्ट्रात पूर्ण मराठा समाजाची निर्णायक भूमिका राहणार आहे. जरांगे पाटलांनी जसं सांगितलेलं आहे की ज्याला पाडायचंय त्याला पाडायचंय. म्हणजे कुणाला? जे सत्ताधारी आहेत, ज्या सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून मराठा आंदोलकावर खोटे गुन्हे दाखल केले, SIT चौकशी लावली आणि दिलेलं आश्वासन पाळलं नाही, अशा लोकांना पाडण्याचे संकेत क्लिअर कट मराठा समाजाला जरांगे पाटलांनी दिलेले आहेत. त्यामुळे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात दिसेल आणि सत्ताधाऱ्याला त्यांची जागा दाखवली जाईल. आता सध्या तुम्ही म्हणला की जरांगे पाटील म्हणतात की जे आपल्याला जे काय सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून द्या किंवा तुमच्या SIT चौकशी असेल, गुन्हे दाखल केले असेल. ह्याच्या अगोदर सुद्धा सरकार 10 वर्षापूर्वी जे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी होतं, आता बीजेपीचं 10 वर्षानंतर हे बीजेपी सरकार आले. काय वाटते? काय, सरकार येत राहतात जात राहतात, पण समाजाच्या काही ज्या मागण्या असतात, काय न्याय हक्काच्या मागण्या असतात, ते जे सत्ताधारी आहेत, जे सत्तेवर बसलेले असतात त्याच लोकांना मागितल्या जातात. ते विरोधकाला मागितल्या जात नसतं. लोकशाहीमध्ये जो सत्तेवर बसतो, जे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, त्याच्याकडे जे समाजाच्या काही मागण्या असतील, विविध मागण्या, ह्या त्यांच्याकडे मागणे हे लोकशाहीमध्ये एक नियम आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आजपर्यंत मराठा समाजाने कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पासून आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हे सातत्यानं सुरू आहे. मग अण्णासाहेब पाटील गेल्यानंतर मग त्याला जोर कमी राहिला. त्यानंतर मग मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठी लढाई त्यांनी लढलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मग आंदोलन असतील, मग संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आंदोलन घेतले असतील. त्यानंतर संभाजीराजे कोल्हापूर गादीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वंशज आहेत. त्यांनी सुद्धा मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी फार मोठी लढाई लढलेली. त्यांनी मुंबईला एक मराठा समाजाचा मोर्चा काढला होता. त्यानंतर मुंबईला परत अमरण उपोषण घेतलं. सारथी संस्थेसाठी फार मोठं योगदान केलं. आणि छत्रपती संभाजीराजांनी ज्या वेळेला मोर्चा काढला त्याचीच दखल घेऊन त्या काळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी मग मराठा आरक्षण समिती गठीत केली. त्या समितीचं नारायण राणेंना अध्यक्ष केलं. आणि त्यावेळेला ज्या टायमाला इलेक्शन आहे, जसं आता हे इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून जसं 10% आरक्षण दिले, त्यावेळेला 16% आरक्षण मराठा समाजाला त्यांनी दिलं होतं. बरं, आता मग ते आरक्षण टिकणार नाही आणि आम्ही त्याचं स्वागत करणार नाही. मग आम्ही त्यावेळेला सुद्धा माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील किंवा अनेक मराठा नेत्यांनी भूमिका घेतली होती. पर्यायीने त्या काळचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, त्यांच्याच एक जवळचा
कार्यकर्ता घेतला केतन तिरोडकर नावाचा, त्याला लगेच कोर्टामध्ये आव्हान याचिका दाखल केली आणि ते रद्द झालं. ते 16% आरक्षण, ते 16% आरक्षण रद्द झालं ना. त्यात नियमन अटी काय होत्या जेणेकरून तुमचा विरोध होता त्याला? मुळात जे आरक्षण दिलं होतं ना, जे पहिल्यांदा जे काँग्रेसनं दिलं होतं, त्यात काय काय त्यावेळेला त्यांनी जे 16% आरक्षण दिलं होतं ना, ती ESB अशा पद्धतीनं जे दिलं होतं ते घटनेच्या चौकटीत ते बसतच नव्हतं. त्यामुळे ते कोर्टामध्ये टिकणार नाही हे आम्हाला माहित होतं, म्हणून आम्ही सांगितलं होतं त्याच वेळेला की आरक्षण जे दिलेलं आहे ते तुम्ही आमची तोंड पुसण्याचं काम केलेलं आहे, म्हणून त्या आरक्षणाला त्यावेळेला विरोध केला होता. परत 10% पन्नीसन दिलं ते पण रद्द झालं. 10% नंतर तुम्ही परत सर्वे केला, बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता जे 10% जे दिलेलं आत्ताच आहे ते आरक्षण सुद्धा क्लिअर कट मराठा समाजाची फसवणूक आहे. ते गुणरत्न सदावर्तीने जी याचिका दाखल केली ते रद्द झालेलं ते आरक्षणच काय? मी तुम्हाला सांगितलं का नाही, गुणवर्धन सदावर्तीने जे दाखल केलं, पहिल्यांदा जे दिलं होतं पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस सरकारने, ते 16% आरक्षण रद्द झालं. परत दिलं देवेंद्र फडणवीस यांनी, ते मग गुणरत्न सदावर्ती वगैरे त्यांनी याचिका दाखल केली, ते रद्द झालं. आता परत एकनाथ शिंदे आले. एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली की बाबा सगळे सोयरे आम्ही अध्यादेश त्यांनी काढला, मुंबईला आलेल्या मराठ्यांना आश्वासन दिलं की बाबा तुमचे सगळे सोयरे आम्ही अध्यादेश काढलेला आहे, त्याचं कायद्यात रूपांतर करू. पण ज्या वेळेला अधिवेशन बोललं त्यावेळेला ते सगळे सोयरे हा विषय बाजूलाच ठेवला आणि 10% हा कुठून शोध लावला आम्हाला हे कळलं नाही. म्हणजे एकदम 16%, 13% डायरेक्ट तुम्ही 10%वर आणून ठेवलं आणि 10% आरक्षण जे दिलंय ते घटनेच्या चौकटीत न बसणार आहे. कारण घटना काय सांगते, कुठल्याही जातीला आरक्षण देता येत नाही. आरक्षण कुणाला आहे तर प्रवर्गाला आहे. मग ह्या राज्यघटनेनं 4 प्रवर्ग तयार केलेले आहेत. एक खुल्ला प्रवर्ग आहे, परत दुसरा प्रवर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्ग आहे, परत SC प्रवर्ग आणि ST प्रवर्ग, असे 4 प्रवर्ग आहेत. मग ह्या प्रवर्गामध्ये SC ST मध्ये मराठा समाज बसू शकत नाही. आता खुल्या प्रवर्गामध्ये आहे. मग ह्या मराठा समाजाचा कशामध्ये समावेश होतोय म्हणून जे मागासवर्गीय आयोग नेमला, मागासवर्गीय आयोगाने स्पष्ट सांगितलं की मराठा हा आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागास आहे. मग त्यामुळे मागास ठरवला असताना सुद्धा मग आम्हाला मागासवर्गीय म्हणजे मागास प्रवर्गात का टाकलं नाही ह्या सरकारने आम्हाला? मग ह्या 4 प्रवर्गालाच आरक्षण असल्यामुळे आणि ह्यांनी जे दिलेलं वेगळं आरक्षण आहे जे कायद्याच्या पळवाटात शोधत असल्यामुळे हे आरक्षण आम्हाला हे फक्त राज्यापुरतं मर्यादित आणि ते टिकेल ह्याची गॅरंटी नाही. जर आज जसं यांचे सरकार आहे, यांचं सत्ता आहे म्हणून हे तात्पुरतं टिकवतात, सत्तांतर झाली की परत ते काय करणार, पुन्हा तर कोर्टात पाठवणार आणि हे परत रद्द करणार. बघा आम्ही दिलं होतं तुम्हाला ह्यांना टिकवता आलं नाही. म्हणजे असलं कसलं आरक्षण असतं, एक सरकार देतं आणि दुसऱ्या सरकारला टिकवता येत नसतं. ज्या असल्या आरक्षणाला आमचा विरोध आहे. म्हणजे ते कोर्टात टिकवता ह्या सरकारला आलं नाही, आम्ही तर दिलं होतं. हे लहान पोरांना समजावून सांगितण्याचा किंवा येड्यात काढण्याचा प्रकार आहे. आता मराठा समाज वेडा राहिलेला नाही. पण शरद पवारांनी वारंवार आरोप केला जातो की तुम्ही सत्तेत असताना मराठा आरक्षणाविषयी का बोलला नाही, किंवा आता तुम्हाला कुठून लक्षात आलं की मराठा आरक्षण दिलं पाहिजे? आता कसं आहे, प्रत्येक जण म्हणतो की शरद पवारांना तुम्ही का मागत नाही, शरद पवारला का टार्गेट करत नाही. हे सगळ्यांना महत्वाचं म्हणजे सांगायचं काय की आम्ही शरद पवारांना अनेक वेळा टार्गेट केलं. शरद पवार ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठा समाजाची आरक्षणाची मागणी एवढी तीव्र नव्हती. पण शरद पवार जरी मुख्यमंत्री नसतील, पवार साहेबांनंतर जे काही सत्ता स्थापन झाली मग ते काँग्रेसच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पण त्यावेळेला जे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्याला आम्ही कडाडून विरोध केलेला आहे. उदाहरणार्थ अशोक चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि संभाजी ब्रिगेडनं पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत तुम्ही मराठा समाजाचा आरक्षणाचा GR घेऊन येत नाही त्याशिवाय तुम्ही शिवनेरीवर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करू नका 19 तारखेला शिवजयंती दिवशी, असं जाहीर केलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून ज्या वेळेला 19 फेब्रुवारीला अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यासोबत 2 हेलिकॉप्टर आलेले होते. त्या हेलिकॉप्टरमध्ये दोन्ही राज्याचे अनेक मंत्री होते, स्वतः मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यावर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली होती आणि ते दोन्ही हेलिकॉप्टर आम्ही हवेत असताना दगड मारून फोडले होते. वास्तविक पाहता जर तसं जर बघितलं तर त्यांच्या जीवितालाही धोका होता आणि ते हेलिकॉप्टर सुखरूप जरी खाली उतरले असते तर परत ते लँड झाले नाही, परत त्यांना अन्य मार्गाने बायकार जावं लागलं. परंतु त्यावेळेला अशोक चव्हाण यांनी आमच्यावर जीवघेणा हल्ला केला म्हणून कुणावर 307 सारखे गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्याविषयी आपण नंतर तेव्हा असं
आता कसं झालं ते तुम्ही आता आरक्षणाची भाषा बोलला किंवा आरक्षण त्या काळात का मिळालं नाही, का मिळालं नाही म्हणजे त्या काळात तुमच्या मागण्या एवढ्या थंड कसं काय होते? आता सध्या त्यावेळेला समाजाचा जे रेटा होता ना तो कमी होता. कशामुळे? त्याला कारण समाजामध्ये जागृती नव्हती आमच्या. आणि त्याला कारण काय माहित आहे का, की समाज जर तुम्ही जसं महाग जाईल तेच तसं जर समजा आमची शिक्षणामध्ये संख्या म्हणजे शिकलेल्यांची पोरांची कमी असायची. शेती हा मूळ व्यवसाय आहे मराठा समाजाचा. आज जर बघितलं तर शेतीला कुठेही म्हणजे किंमत नाही, भाव मिळत नाही, शेती करणं फार म्हणजे कठीण आहे. हळूहळू भिकारी होणं म्हणजे शेती करणं अशी आता सगळ्यांची समज झालेली आहे. अशा व्यवसायामध्ये असताना प्रत्येक जण मराठा समाज 10वी-12वी झाले की मग मुलाचं लग्न कर, शेतात लाग कामाला, कुठं जातो, मग त्याला पर्यायी उद्योग व्यवसाय नसायचे आणि शिक्षण फार कमी असायचं मराठा समाजाचं. आणि मराठा समाज धार्मिक दृष्ट्या जास्त म्हणजे अंधश्रद्धेमध्ये असल्यामुळं मग बोकडं काप, कोंबडं काप, कुठं काय अंधश्रद्धा बाळगणे, त्या भटजीला विचार, त्या देवरेशाला विचार, त्या बंधू भावाला विचार, असल्या म्हणजे सर्व चक्रव्यूहामध्ये अडकले असल्यामुळं मराठा समाज फार शिकलेला नव्हता त्या काळात. त्यामुळे त्याला आरक्षणाची गरज भासत नव्हती. परंतु ज्यावेळेला मराठा सेवा संघासारखी अशी संघटना समाजामध्ये काम करायला लागली, त्यानंतर अनेक जण पोरं शिकायला लागली. शिकल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नव्हती. मग त्याला आरक्षणाची महत्व, आरक्षणाची काय गरज आहे, आरक्षणाची काय किंमत आहे, मग शिकून सुद्धा मला एवढे टक्के मार्क पडून सुद्धा मग मला काय संधी मिळाली नाही. मग ह्या म्हणजे एकाच बेंचवर बसणारा भाऊबंद असतो आमचा, त्याला संधी मिळते, त्याला फुकट शिक्षण मिळतं, मग आम्हाला फुकट काय शिक्षण मिळत नाही. ही भावना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृत होऊ लागली. त्यामुळं प्रत्येक मराठा समाजाला आरक्षणाचं महत्व कळलं आणि त्यातनं मग मराठा समाजाला आरक्षणाची किंमत कळली. आणि आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही वागतोय आणि आमच्या हक्काचं आम्हाला मागायला काय अडचण आहे आणि तुम्ही का देत नाही आमच्या हक्काचं. म्हणून हा लढा मोठ्या प्रमाणात जोर धरत होता. आणि आता ह्या परिस्थितीला येत असताना मराठा समाजाने जवळजवळ 60 ते 70 युवकांनी ह्यापूर्वी आणि आत्ताच्या आलेल्या अशा जवळ 101 युवकांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे. आणि 58 क्रांती मोर्चे मराठा समाजाने काढले, शांततेत काढले, तरी सुद्धा त्या सरकारला जाग आलेली नाही. मग आणि त्यानंतर मराठा ठोक आंदोलन सुरू झालं की ते एवढं उग्र होतं की महाराष्ट्राने कधीही एवढं मोठं उग्र आंदोलन किंवा एवढे शांततेतले आंदोलन या जगाने कधी पाहिले नसतील. तशी आंदोलन जर मराठा समाजाने करून सुद्धा ह्या लोकशाहीमध्ये आम्हाला न्याय मिळत नसेल, हा मराठा समाजावर केलेला अन्याय आहे. एक पाहता मराठा जे शहीद योद्धे होते अण्णासाहेब पाटील, त्यांच्या काळात समजा आपण बघितलं 10 वर्षापूर्वी काँग्रेसचं राष्ट्रवादी सरकार होतं, त्या काळातला मराठा असा तीव्र नव्हता किंवा या 10 वर्षातून भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी आली. मग त्या काळातला मराठा एवढा शांत आणि मग त्याच्या पाठीमागे काय कटकार असताना असू शकतं? तसं काही सुद्धा नाही. त्या काळात सुद्धा मी मगाशी सांगितलं तुम्हाला की त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, त्यांच्यावर जीव घेऊन हल्ला झाला असं म्हणायला काय हरकत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून अचानक जर समजा आंदोलक दगडफेक करतात, उद्या हेलिकॉप्टरला कुठं काय झालं असतं तर तिथं वर हेलिकॉप्टर उडू शकत होतं. मग हा जीव घेणा हल्ला होता. तसा आता म्हणजे भाजपच्या काळात कुणावर हल्ले केलेले नाहीत, कुठलेही मुख्यमंत्री हल्ले झाले नाहीत किंवा उपमुख्यमंत्री हल्ले झालेले नाहीत. आम्ही शांततेने उलट आंदोलन करतोय. जर तुम्ही सत्तेवर बसलेले आहेत, आज फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, आज तुम्ही खुर्चीवर बसलेला आहे म्हणून आम्ही तुम्हाला मागतोय. जर तुम्हाला आम्हाला देता येत नाही म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करणार का? तुम्ही आमची एसआयची चौकशी करणार का? तुम्ही आमच्या समाजाला बदनाम करणार का? आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार का? आणि आम्हाला मदत करणाऱ्या लोकांची सुद्धा तुम्ही ईडी चौकशी चालू केली. असलं घालणारं राजकारण ह्या महाराष्ट्राने कधीच बघितलेलं नाही. आणि एका जातीचा एवढा द्वेष करणं राज्यकर्त्यानं ते अत्यंत लोकशाहीला घातक आहे. लक्षात घेताय तुम्ही म्हणताय ज्यावेळेस पृथ्वीराज अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांच्या हेलिकॉप्टरवरती तुम्ही अटॅक केला, त्या काळात तुमच्यावरती काय कारवाई वगैरे केली होती आणि आता सध्या अंतरवली साठीमध्ये पुन्हा एकदा भ्याड हल्ला झाला, त्या ठिकाणी अनेक मराठा बांधवांना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून मारहाण झाली किंवा पुन्हा जे काही आंदोलन तुम्ही केली त्याच्यावरती तुमच्यावरती एसआयटी तुमच्या चौकशा लावल्या, गुन्हे दाखल केले, त्यात काय फरक वाटतो? पूर्वीच्या सरकारमध्ये पण आम्ही आंदोलनं केली, पण ज्या आंदोलकाला जी वागणूक दिली जाते ती त्यावेळेच्या त्या सरकारनं आम्हाला वागणूक दिली. म्हणजे आमच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर असाही भाग नाही, पण आमची भूमिका काय होती की आमची मागणी होती आणि आम्ही आंदोलक होतो, आम्हाला कुणाचा जीव घ्यायचा नव्हता. ही त्यांच्या आमच्या ज्या भावना ज्या होत्या ते त्या सरकारने जाणून घेतल्या, त्याप्रमाणे आमच्यावर त्यावेळेला गुन्हे दाखल केले. पण सूडबुद्धीने आमच्यावर गुन्हे दाखल त्या काळात झालेले नाहीत, हे काय तुम्ही चेक करू शकता. पण आता जर मनोज जरांगे पाटील शांततेनं जर समजा आंदोलन करत असतील, तो माणूस 20-21 दिवस जर अमरण उपोषण करतोय आणि जर त्यांनी तुमची मागण्या तुम्ही मान्य करत नाही
आणि मग बळजबरी तुम्ही पोलीस प्रशासन तिथं पाठवता. जवळजवळ तिथं एकटा मनोज जरांगे त्यांच्यासोबत एक 10-12 जण लोक जर समजा अंतरावली सरटी या छोट्या गावात बसले असताना तुम्हाला काय वाटलं त्यांचं आंदोलन चिरडून टाकू म्हणून लगेच देवेंद्र फडणवीस यांनी जवळजवळ 1000 पोलीस पाठवले त्या गावात आणि त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मग तिथं दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या शांततेत उपोषण चालू असताना तुम्ही तिथल्या महिलांवर गोळ्या घातल्या, लहान मुलांना गोळ्या घातल्या आणि एवढ्यावर थांबल्या नाही तर काट्या सुद्धा चालवल्या. हा कुठला न्याय? तुम्ही जर तुमच्या हातात जर सत्ता दिली म्हणून जर समजा आमरण उपोषणाला बसलेल्या माणसाला ती उठत नाही, तुमचं ऐकत नाही आणि तुमच्या सरकारवर दबाव येऊ लागला म्हणून जर त्याला तुम्ही ते आंदोलन चिरडून काढण्यासाठी तुम्ही तिथं 1000 पोलीस पाठवता आणि त्या महिलांवर, लहान मुलांवर, तिथल्या समाज बांधवांवर अक्षरशः गोळ्या तुम्ही झाडल्या. अजून सुद्धा अनेक मराठा समाजाच्या बांधवाच्या त्या आंदोलकाच्या शरीरामध्ये छर्याच्या गोळ्या आहेत. अनेक महिने ते मुंबईमध्ये उपचार घेत होते. हे सगळं पाहत असताना देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या दिवशी आम्ही प्रतिक्रिया घेत असतो किंवा अंतराळीसाठी आम्ही जाऊन ग्राउंड रिपोर्ट केले. काय आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतोय त्यावेळेस एक मराठा समाजात अतिशय तीव्र भावना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे, छगन भुजबळ यांच्या विरोधात आहे. असं वाटतंय का तुम्हाला की वैयक्तिकरित्या किंवा पक्षाला धरून कुठेतरी ही लोक मराठा समाजाला टॉर्चर करतात? वास्तविक पाहता गृहमंत्री म्हणून या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि माजी मुख्यमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य होतं ज्या वेळेला तुमच्या आदेशाने तुमच्या पोलिसांनी अमानुषपणे गोळ्या घातल्या, लाठी हल्ला केला त्याची विचारपूस करणं हे तुमचं कर्तव्य असताना सुद्धा तुम्ही प्रथम तुमच्या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, मग नितेश राणे असतील, त्यांचे शेलार असतील किंवा लाड असतील त्यांचे आमदार, तर ते मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी त्यावेळेला प्रतिक्रिया दिल्या आणि एकदाही विचारपूस करायला त्यांनी आले नाहीत. म्हणजे यांच्या मनात घाण आहे, द्वेष आहे यांच्या मनात फडणवीस यांच्या. का तुम्ही आजपर्यंत त्या माणसाला बघायला गेलेलं नाही? का तुम्ही विचारपूस करायला गेले नाही? तुमच्या पोलिसांनी गोळ्या घातलेल्या आहेत, हे तुमच्या सांगण्यावर घातल्यात म्हणूनच तुम्ही गेला नाही ना त्यांची विचारपूस करायला. मग तुम्ही त्या संविधानिक पदावर आहात म्हणून तुम्ही आम्ही समाजाने किंवा इथला नागरिक म्हणून आम्ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का? मग तुमच्या सरकार आहे म्हणजे तुम्ही काही करायचं का? म्हणजे मग ब्रिटिश काळात आहे का आम्ही आता लोकशाहीमध्ये आम्ही जगतो हेच कळलं नाही आम्हाला. सध्या तुमच्याकडून आता असा नारा टाकला जातोय की समजा भारतीय जनता पार्टीकडून रामराज्य म्हणजे रामाचं मंदिर बनवलं, 370 हटवलं, अनेक गोष्टींचं रस्ते असतील यांचा महायोग असा पाडा वाचला जातोय. पण मराठा समाजाचा ट्रेंड हा वेगळ्या साईडला, आम्हाला आरक्षण पाहिजे, जो आम्हाला आरक्षण देईल त्याला मतदान आमचं. अहो महाराष्ट्रामध्ये राम हा प्रत्येक घराघरात आहे आणि तुम्ही आता जय श्रीराम म्हणताय. आम्ही फार जुन्या काळापासून आम्ही एकमेकाला नमस्कार घालताना रामराम म्हणतो आणि तुम्ही राजकीय स्वार्थासाठी रामाचा वापर करून जय श्रीराम म्हणायला लागलेला आहे. आम्ही रामराम आधीपासूनच म्हणतोय, त्यामुळे तुम्ही आम्हाला राम शिकवण्याची गरज नाही. तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवण्याचं किंवा जातीवाद करायसाठी आम्हाला भाग पाडू नका. तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजामध्ये हिंदू, मुस्लिम आणि रामाचा वापर जे चाललेला आहे हे समाजाला कळतंय आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात चालतं. तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि चलो भाजप के साथ म्हणून गेल्या पंचवार्षिकला तुम्ही नारा दिला होता, आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घ्यायला लाजत आहात. त्याला कारण तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराने 5 वर्ष राज्य केलेलं नाही. तुम्ही शाहिस्ती खानाचं, अफजल खानाचं आणि औरंगजेबचे विचार तुम्ही अंमलात आणले आणि त्या पद्धतीनं तुम्ही राज्य चालवलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही. आणि तुम्ही आता जे म्हणताय ना मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, अरे कशाची गॅरंटी? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही या देशामध्ये राज्य करता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही ह्या सत्तेत आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रामध्ये जे स्मारक बांधायसाठी 270 कोटी रुपये तुम्ही खर्च केलं आणि त्याच्या सगळ्या म्हणजे मागण्या, त्याच्या परवानग्या सगळ्या पूर्ण असताना सुद्धा मग का तुम्ही उद्घाटन केलं? स्वतः नरेंद्र मोदी येऊन तिथं समुद्रामध्ये जाऊन उद्घाटन केलं, त्यावेळेला एक माणूस अपघाताने मयत पण झाला. मग एवढं सगळं असताना सुद्धा 1 इंच सुद्धा तिथं मातीची टाकलेली जेवढी होती ती सुद्धा समुद्रात वाहून गेली. कुठं आहे काम? 270 कोटी कुठे गेले? समुद्रात गेले. कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक? कुठं आहे तुमची गॅरंटी? हीच का शिवाजी महाराजांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दलची तुमची गॅरंटी? मग या सर्व पार्श्वभूमी बघत असताना जरांगे पाटलांनी अचानक निर्णय घेतला की आम्ही लोकसभेमध्ये प्रत्येक गावातून 2 अर्ज भरणार. तीच कुठेतरी लोकसभा जशी जशी जवळ येईल तसा थोडा विचार बदलत गेला. त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही लोकसभेत उमेदवारच उभे करणार नाही. तर ती काय भूमिका होती? समाजामधनं पहिल्यांदा ह्या सरकारला, ह्या लोकांना किंवा आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही.
ही भूमिका जरांगे पाटलाची आणि सर्व मराठा समन्वयकाची होती. मग ते काँग्रेस राष्ट्रवादी असू द्या किंवा भाजप शिवसेना असू द्या किंवा अन्य कुठलेही पक्ष असू द्या, हे कुठल्याही डोळ्यापुढे न ठेवता आम्हाला लोकशाहीमध्ये आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्हाला 400-500 उमेदवार उभा करून एक वेगळे आंदोलन म्हणून आम्हाला मतं पडावे अशी आमची भूमिका नव्हती. एक आंदोलनाचा भाग म्हणून प्रत्येक मतदारसंघातनं 400 उमेदवार आपण उभा करायचे आणि मग त्यातनं काही समाजांनी परत आम्हाला असं सांगितलं, समाज बांधवांनी असा विचार पुढे गेल्यानंतर अनेक उमेदवार तयार व्हायला लागले, सगळीकडे वातावरण सगळीकडे वेगळ्या पद्धतीने व्हायला लागलं. मराठा समाज जर प्रत्येक मतदारसंघात जर 400 उमेदवार देत असेल तर त्याचं काय होणार आहे, त्याचे साईड इफेक्ट काय होणार आहेत, फायदा काय, तोटा काय, तर मग आर्थिक नुकसान होणार आहे आणि फायदा मराठा समाजाचा काहीच होणार नाही. आणि ज्या लोकांना आम्ही 400 उमेदवार दिले तर ह्याचा फायदा कुणाला होणार आहे, तर सत्ताधाऱ्याला. आणि त्या सत्ताधाऱ्याने तर आमची म्हणजे मराठा समाजाची वाईट अवस्था केलेली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या समाजाची मिटिंग घेतली आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण कुठलाही उमेदवार उभा करायचा नाही हा निर्णय फार विचार करून सर्व समाजातील लोकांना विश्वासात घेऊन तो मागे घेतला. आणि त्यानंतर परत अनेक समाजाच्या मिटिंगा झाल्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांनी मराठा आरक्षणासाठी विरोध केला, ज्या म्हणजे सामाजिक आणि शांतता भंग करण्याचं काम केलं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ते कसं केलं तर मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी एक ओबीसी बांधवांना उभा करण्याचं काम केलं. त्यांना पैसे कुठून आले यासाठी चौकशी लावू शकतात का, ह्याचा प्रश्न कधी विधानसभेत गाजला का? आज छगन भुजबळ असतील, त्यांच्यासोबत अनेक ओबीसी काही नेते त्यांनी गोळा केले आणि हे सगळे मराठा समाजाच्या विरोधात सोडले आणि उघड उघड मराठा समाजाला त्यांनी विरोध करायला लागले. पण आजपर्यंत कधीही मराठा समाजाने ओबीसी बांधवाला, ओबीसी आरक्षणाला विरोध केलेला नाही. 18 पगड जाती महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एकत्र नांदत असताना घाणेरडा विचार आणि हे राज्यकर्ते स्वतः छगन भुजबळ राज्याचे मंत्री असताना आणि त्याला पाठीशी घालत असताना किंवा हे सगळे त्यांची इच्छा नसताना सुद्धा, बरं का, छगन भुजबळांची इच्छा नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने हे सगळे राबत आहे. कशामुळे म्हणजे मराठा समाज आणि ओबीसी मध्ये दरी पडली तर मराठा गेला तरी चालेल. भुजबळ टार्गेट का त्यांनी काय केलं, मराठांना सोडून दिलं तर आम्हाला ओबीसीची मतं मिळतात का, म्हणजे समजा मराठ्याची जर गेली तर मग ओबीसीचं मिळावेत म्हणून त्यांनी काय केलं, ओबीसीचा वापर केला. आणि क्लिअर कट आता परवाच एक मुलाखत बघितली की ते किरीट सोमय्या, त्यांना पक्षाने सांगितलं तुम्ही ह्याचे बाबा भ्रष्टाचार काढा, त्याचे भ्रष्टाचार काढा, त्यांनी कबूल केलं की भ्रष्टाचार काढत गेलो पक्षासाठी. मग आम्ही सगळ्यांची वाईटपणा घेतला आणि ज्या वेळेला तो पक्षात यायला लागला तर तो थांबले की थांबायचं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही सगळे चोर, सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेतलेले तुम्ही. तसंच तुम्ही जे आता ओबीसी नेते त्यांच्या मनात नव्हतं मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करायचा कुणाच्याच, पण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ही गुप्त बैठका होऊन हे मराठा आणि ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्रात कुठेही तसा वाद निर्माण झाला नाही, ह्या नेत्यांना कुठे यश मिळालेलं नाही. त्यामुळं त्यांचं हे षडयंत्र फसलेलं आहे. त्यामुळे आता त्यांचा पराभव समोर दिसायला लागलेला आहे. आता सध्या पाहतोय आपण पंकजा मुंडे जी बीडमधून उभा आहेत, त्यांनी मागच्या 2-3 भाषणामध्ये वक्तव्य केले की कोणतरी उठते आणि उपोषण करते. म्हणजे अशी जी काय खालच्या पातळीची भाषा आहे, जरांगे पाटील ही काय कोणतरी उठणारा माणूस किंवा नाही, किंवा तो काय रस्त्यावर बसून उपोषण करणार नाही, त्याच्या पाठीमागं महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीमाग आहे. आणि हे वक्तव्याचं काय वाटतं? हे वक्तव्य मुळात कसं आहे, पंकजाताई मुंडे यांनी असं वक्तव्य करणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारण्यासारखं आहे. कुठल्याही प्रकारे तुम्ही एखादा समाज जर आरक्षण मागत असेल किंवा अन्य मागण्या मागत असेल, शेतकरी जर शेतीच्या मालाला हमीभाव मागत असेल तर त्या मागण्या ऐकून घेऊन तुम्हाला ते मान्य करता येतात का किंवा कशा पद्धतीने मान्य करता येईल हे राज्यकर्ते म्हणून बघणं गरजेचं आहे. का तुम्ही त्यांच्यावर गोळ्या घालणं, येणाऱ्या शेतकरी जर समजा आंदोलन करायला आले तर त्याच्या समोर तुम्ही खिळे ठोकणे किंवा अश्रुधूर सोडणे, तुम्हाला आंदोलन करू द्यायचं नाही, किंवा जर आंदोलन करत असेल तर त्याला टार्गेट करणं, त्याच्यावर टीका-टिप्पणी करणं हे राज्यकर्त्याचं लक्षण नाही. त्यामुळं राज्यकर्ते म्हणून तुम्हाला घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशा लोकांना भविष्यात पराभवाला समोर जावं लागेल. हे पाहत असताना तुमच्याच मराठा समाजातील काही बांधव सध्या लोकसभेच्या रिंगणात उभं राहतायत, अर्ज काढतायत, कुठेतरी दरी निर्माण करतायत, कुठेतरी अनेक वर्षानंतर मराठा समाज एक झाला, हे त्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतायत की वेगळं काय चालू आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्या काळात जे स्वतःला आज मराठी म्हणतात त्या काळात जे मराठी म्हणून घेत होते त्या लोकांनी शिवाजी महाराजांना सुद्धा विरोध केलेला होता. आणि सगळ्यात मोठा लढा किंवा सगळ्यात जास्त लढाई
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकीयांशीच करावे लागलेले आहेत. हा इतिहास आहे. त्यामुळं आज जर बघितलं तर 80% गरजवंत मराठा हा जरांगे पाटलाच्या भूमिकेशी ठाम आहे. त्यामुळं जो 20% समाज आहे तो लालची किंवा पक्षाशी इमानी करणारा आणि जातीची गद्दारी करणारा असा समाज प्रत्येक समाजात असतात. तसे आमच्यातले मराठा समाजातले काही 20% लोक आहेत त्यांना आम्ही कधीही मोजलंच नाही. त्यामुळे अशा लोकांचा कुठेही फरक पडणार नाही. ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीत मग ते अशा लोकांचा देवेंद्र फडणवीस असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांनी सातत्याने वापर केला आणि मराठा समाजाच्या अंगावर सोडण्याचं काम ह्या लोकांना धरून करत आलेले आहेत. आता हे सगळं बघत असताना एकनाथ शिंदे महाडा मुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री महाडाचा आहेत. ह्यांना कुठेतरी वाटत नसेल काय ह्या आज लोकसभेचे इलेक्शन चालू आहे ह्यात तर नक्कीच त्यांना फटका बसणार आहे जर ते विरोधात बोलले असतील, कोणती भूमिका विरोधात घेतली असेल. परंतु ह्याच्यापेक्षा जास्त फटका ह्यांना विधानसभेत बसणार आहे, कारण ती गल्लीतली निवडणूक होणार आहे, आमदार निवडायचं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील ही भूमिका अतिशय वेगळी घेणार आहेत. काय वाटते याचं? आज ही लोकसभेची निवडणूक आहे, ह्यात त्यांना थोडीशी का होईना चुनूक दिसूनच येईल. आणि जर नाही तरी त्यांनी सरळ झाले आणि नाही जर सगळे सोयरे आणि सरसकट कुणबी आरक्षण दिलं तर ह्याचे परिणाम त्यांना विधानसभेला नक्कीच भोगावे लागतील. हे स्वप्नात सुद्धा भविष्यात सत्य देऊ शकणार नाहीत महाराष्ट्रात. त्याला कारण मराठा समाज इथला राजकारणामध्ये बऱ्यापैकी आहे. सर्व जाती धर्माला घेऊन चालणं त्याच्या रक्तामध्ये आहे. 18 पगड जातीशी संबंध आहे. त्यामुळे हिचे परिणाम दुरोगामी या राजकारणावर पडणार आहेत. त्यांनी एक जात म्हणून बघू नये. मराठा ही जात नसून मराठा हे साम्राज्य आहे म्हणून आम्ही आज सातत्याने सांगत आलेलो आहे. मराठा हे विचार आहे, मराठा हा धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होते ते मराठा साम्राज्य जे होतं ते कुठल्या एका जातीचं नव्हतं तर ह्या समूहाचं होतं. त्यामुळं मराठा ही जात 19व्या शतकात तुम्हाला दिसते. कुठेही बघा तुम्ही मागचे रेकॉर्ड आता ते कुणबी नोंदी शोधताना आपण बघायला लागलो तर 19व्या शतकात मराठे अशा पद्धतीचा उल्लेख दिसतो. पण तुम्ही 18व्या शतकात गेला तर सगळे कुणबीच आहेत, मराठा तुम्हाला दिसतच नाही. मराठा त्यावेळेला साम्राज्य होतं, मराठा प्रदेश होतं, मराठा प्रांत होतं. आता हे प्रश्न घेत असताना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संदर्भात आमचे 2 प्रश्न. पहिला प्रश्न की जो प्रश्न शरदचंद्रजी पवार साहेबांची जी पक्षाची फूट झाली त्या फूटमध्ये एक अजितदादा एका साईडला गेले आणि पवार साहेब एका साईडला आले. कारखानदार मंडळी सगळी अजितदादा एका गटाकडे गेली आणि तुमच्यासारखी संभाजी ब्रिगेड सारखी एक पुरोगामी संघटना असेल, शेकाप सारखी एक पुरोगामी संघटना असेल, त्यासोबत असणारी भारतीय बहुजन मुक्ती मोर्चा सारखी एक संघटना असेल, अशा ज्या काही पुरोगामी संघटना आहेत त्या कुठेतरी पवार साहेबांसोबत तशाच ठाम राहिल्या आणि जे कारखानदार आहे, सहकार क्षेत्र असेल, ह्या सगळ्या अजितदादाकडे गेल्या. काय वाटतंय? कुणी कितीही जाऊ द्या. मी मग आता जर समजा तुम्ही जर बघितलं तर सर्व महाराष्ट्रामध्ये जनतेने हे निवडणूक ताब्यात घेतलेली आहे. त्याला कारण काय माहिती आहे का की देवेंद्र फडणवीस यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये जे शिवसेना हा पक्ष फोडला, राष्ट्रवादी हा पक्ष फोडला आणि स्वतःचं जी सत्ता स्थापन केली. पण पक्ष फोडत असताना अनेकांना एवढा त्रास दिलाय. मग ईडी सारखी यंत्रणाचा वापर केला, सीबीआय सारखी असू द्या, अशा विविध केंद्राच्या तपास यंत्रणेचा गैरवापर करून दुसऱ्याचे पक्ष फोडले आणि स्वतः सत्तेत आले. जरी मुख्यमंत्री म्हणून जर एकनाथ शिंदे असले तर त्याचा सगळा रिमोट कंट्रोल आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही आज शरद पवार वेगळे झाले काय आणि अजित पवार वेगळे झाले काय? मी आज सांगतो तुम्हाला, अजित पवारचं लोकसभेनंतर त्यांचं अस्तित्व काय आहे ते महाराष्ट्राला दिसून येईल. एकही माणूस त्यांचा निवडून येऊ शकणार नाही, कारण त्यांचा पायाच मजबूत नाही. अजित पवार म्हणलं ते शरद पवारचा पुतण्या, नाही तर त्याच्या पाठीमागे त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे. आणि मी काम केलं तर मुळात तुम्हाला काम करण्याची संधी दिली कुणी तर शरद पवारांनी दिली. आणि पवार साहेबांचा आणि पुरोगामी संघटनेचं फार मोठं नातं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांनी हा महाराष्ट्र चालत आलेला आणि चालणार आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चालणारे शरद पवार आहेत. म्हणूनच त्यांच्या मागे आज सगळे पुरोगामी संघटना, पक्ष हे त्यांच्या पाठीमागे एकवटले. त्याला कारण काय माहिती आहे का? त्यांनी आजपर्यंत कधीही ह्या विचाराला तिलांजली देण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. प्रश्न क्रमांक 2, तुम्ही आज शेकाप असेल, संभाजी ब्रिगेड असेल किंवा इतर अन्य संघटना असतील पुरोगामी, त्या संघटनेला आता कोणता विश्वास वाटतोय की शरद पवार चंद्रजी आपलं काम करतील? आपल्या विचाराचं काम करतील असं आम्हाला वाटतंय. आमचं काम करतील असं आम्हाला वाटत नाही. आमच्या विचाराचं म्हणजे कुणाचं? आमचे विचार म्हणजे कुठले? तर
फुले शाहू आंबेडकरांचे विचार ह्या महाराष्ट्रामध्ये टिकले पाहिजे, वाढले पाहिजे, म्हणून आम्ही काम करणारे सगळे पुरोगामी संघटना, अनेक पक्ष आहेत आणि सर्व शेतकरी आज खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्याची बाजू सातत्याने लावून धरण्याचं किंवा शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका जर कुणी बजावली असेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांनी. म्हणून आज शेतकरी वर्ग किती जरी वाईट वेळ आली तर शरद पवार साहेबांच्या मागे राहतो. आता शरद पवार साहेबांनी शेती विषयामध्ये अनेक प्रगती केलेली आहे. मग महाराष्ट्रात उद्योग आणण्याचा प्रयत्न असू द्या, अनेक सबसिडी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिल्या आणि शेती कशा पद्धतीने आधुनिक करावी यासाठी प्रत्येक वर्षी बारामती त्यांनी कृषी प्रदर्शन घेतात आणि आधुनिक शेती कशा पद्धतीने करावी असं शेतकऱ्याला सातत्यानं शिक्षण मिळावं म्हणून अनेक विद्यापीठं त्यांनी निर्माण केली, अनेक शासनाच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरं घेतली. असं त्यांचं काम फार मोठं आहे. पण त्यांचं नाव मागे पडण्याचं कारण काय की जे काय राजकीय शेतकरी संघटना निघाल्या त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मग त्यांना कुणातरी शिव्या दिल्याशिवाय त्यांना मोठं होता येत नव्हतं. त्यावेळेला शेतकऱ्यांचं दैवत म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठं काम करणार कोण नेतृत्व तर शरद पवार. मग त्यांना शिव्या दिल्याशिवाय ते दुसरं नेतृत्व तयार होणार नाही म्हणून त्यांना शिव्या देत गेले आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. आज जर बघितलं तर दुधाला भाव नाही, कुठल्याही शेतीमालाला भाव नाही. आज ऊसाला जर भाव कधी तर मिळाला तर कधी मिळणार नाही अशी अवस्था जी आज झालेली आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत जी काय शेतकऱ्यामध्ये मतभेद निर्माण करून जे मनुवादी विचाराच्या पक्षांनी जे त्यांना जे साध्य करता येईल त्यांनी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आज नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना सांगतात की मी 6,000 रुपये देतो 2 टप्प्यामध्ये. पण आज जर बघितलं तर तुम्ही जीएसटी 18% तुम्ही घेताय. प्रत्येक शेतकरी वर्षाकाठी 1 लाख ते 2 लाखाचं कमीत कमी लहान शेतकरी 2 लाखाचा माल घेतो. मग तुम्ही 18-36,000 रुपये तुम्ही त्यांच्याकडे वसूल करता. पण अशा पद्धतीचा टॅक्स पूर्वीच्या काँग्रेस सरकारने व्हॅट कधी लावलेला नाही. अनेक सेल टॅक्स असेल, व्हॅट असेल असे काही टॅक्स लावले नव्हते. पण जीएसटी जे आता आल्यानंतर प्रत्येक गोष्टीवर जीएसटी असल्यामुळं शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जे जीएसटी हा प्रकार कसा आहे माहितीये का, वरचा उत्पादक जे निर्माण करतो, समजा एखादे उत्पादन त्यांनी केलं तर ते उत्पादक खाली शेवटपर्यंत जे आहे ना, म्हणजे समजा त्याने डीलरला दिलं, ते डीलरने खाली व्यापाऱ्याला दिलं तर तो जे 18% जीएसटी जे आहे तो सगळ्यात शेवटचा घेणारा जे ग्राहक आहे ना तो खऱ्या अर्थाने पेड करतो. कुठलाही व्यापारी बिगर जीएसटीचं तुमच्याकडे कधी म्हणजे त्याची भाव करत नाही. एक समजा 100 रुपयाचा पेन असेल तर तो कंपनीला समजा 50 रुपयाला पडत असेल, त्याच्यावर त्या व्यापाऱ्याचा काय असेल ती नफा वगैरे धरून त्यात 18% जीएसटी ऍड केलेला असतो. तो 18% जीएसटी कोण भरतं शासनाला तर ते कंपनीवाला म्हणतो मी भरतो. पण वास्तविक पाहता जो पेन खरेदी करतो ना शेवटचा टॅक्स पेयर तो घटक हा जीएसटी पेड करायची भूमिका किंवा जीएसटी पेड करतो. त्यामुळं आज ह्या देशामध्ये जी महागाई वाढली ना त्याला कारण सरकारची जीएसटी लावण्याची जी पद्धत आहे ना ती अत्यंत चुकीची आहे. परवाच राहुल गांधींनी सुद्धा सांगितलं किंवा जो अदानी अंबानी जी जीएसटी भरतात तेवढा जीएसटी तुम्ही सर्वसामान्य नागरिक भरतो. म्हणजे अदानी अंबानीची ना आमची तुम्ही बरोबरी कशी काय करू शकता. आणि आज देशातला सगळ्यात जास्त पैसा म्हणजे 20% पैसा 80% जनतेकडे आहे आणि 80% पैसा 20% जनतेकडे आहे. त्यामुळं त्यांनी जे म्हणतात ना आम्ही गरिबी मिटवली, मग 80,000 कोटी जनतेला तुम्ही आज रेशनचं धान्य देता म्हणून सांगता आणि गरिबी मिटवली म्हणून कशा पद्धतीने सांगता तुम्ही. आता अनेक संघटनांनी तुम्हाला पाठिंबा दिला, मग त्या समाजामध्ये असतील आरपीआय सारखे असतील लोक जे काही प्रत्येक गावामध्ये ती लोकसंख्या असते किंवा मुसलमान असतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सध्या 400 पारचा नारा एक मोठा करते आणि त्या पाठीमागे एक षडयंत्र रचलं जाते असं प्रत्येक मुलाखतीतून किंवा जे काही तुम्ही स्टेजवरती काँग्रेस राष्ट्रवादी असतील किंवा राहुल गांधीच्या तोंडून आला की ते संविधान बदलायला कुठं चालले. याच्याकडे काय म्हणून बघताय. कसं आहे, बहुमत हे लोकशाहीला घातक आहे. बहुमताच्या जोरावर आज ईडी सारख्या तपास यंत्रणेचा गैरवापर चालू आहे, सीबीआयच्या गैरवापर चालू आहे. न्याय व्यवस्थेमध्ये एवढा इंटरफेअर आज ह्या सरकारने केलेला आहे की न्याय व्यवस्था आता भ्रष्टाचारी झालेली आहे. न्याय व्यवस्थेवर सामान्य जनतेचा आता विश्वास राहिलेला नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता लोकशाही ही संपुष्टात येत आहे. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, आपल्या मताचा अधिकार कायम ठेवायचा असेल तर आपल्याला अशा भ्रष्ट आणि हुकुमशाही निर्माण करणाऱ्या ह्या भाजप सारख्या सत्ताधाऱ्याला सत्तेतून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यांची की
पुन्हा अत्यंत गरजेचं आहे. सर्व मतदार किंवा सर्व सामान्य जनता ह्याला तयार आहे आणि हे निश्चितच या लोकसभेला नरेंद्र मोदी सारख्याचा पराभव होणार आहे. आता राहता राहिला प्रश्न माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा या ठिकाणची परिस्थिती एकंदरीत काय वाटते? एका साईडला भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत, तर दुसऱ्या साईडला धैर्यशील मोहिते पाटील आहेत आणि सोलापूरला आपण पाहायला गेलं तर प्रणिताई शिंदे आणि एका साईडला राम सातपुते. काय वाटते? आज माढ्यामध्ये सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील चांगल्या मताने निवडून येणार, कारण मराठा समाजाने ठरवलेलं आहे की काही जरी झालं तर भाजपला मतदान आम्ही करणार नाही. तसंच इकडं प्रणिती शिंदे ते निवडून येणार आहेत. ह्याही मतदारसंघामध्ये मराठा समाज 100% मतदान भाजपला करणार नाही असं मराठा समाजाने ठरवलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की ज्याला पाडायचंय त्याला पाडा, म्हणजे ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिलेला आहे, ज्या पक्षाने आम्हाला त्रास दिलेला आहे, ज्या पक्षाने आमची SIT लावलेली आहे, ज्या पक्षाने आमच्यावर गुन्हे आणि आमच्यावर गोळ्या घातलेल्या आहेत, त्या पक्षाचा आम्ही ह्या बारीने पराभव करणार आहे. हा एक भाग झाला. त्यानंतर आता जर बघितलं तर लोकांनी ही इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे. त्याला कारण काय माहिती आहे का? तर ग्रामीण भागात जर बघितलं तर एकही शेतकरी भाजपला मतदान करेल अशी अवस्था नाही. कसल्याही परिस्थितीत भाजपला निवडून द्यायचं नाही अशी सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्याची एक मानसिकता झालेली आहे. आणि कुठल्याही शेतकऱ्याचं कल्याण गेल्या 10 वर्षामध्ये झालेलं नाही. आणि इकडं माढा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जर 5 वर्षाची कारकीर्द बघितलं तर विकास कमी, पण त्यांची आरेरावीची भाषा किंवा गटबाजी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचा आणि जनतेचा जनसंपर्क ह्याच्यामध्ये त्यांनी कुठंही प्रगती केलेली नाही. कुठलाही त्यांच्यावर मतदार खुश नाही. त्यामुळं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पक्षातूनच त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होता आणि जनतेतून त्याच्याही पेक्षा विरोध आहे आणि होणार आहे. त्यामुळे ज्या पक्षात त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध होत असल्यामुळे त्यांचा पक्ष फुटलेला आहे. त्यांची लोक फुटून चाललेले आहेत. आज जनता तर आधी त्यांच्या म्हणजे भाजपकडे नाहीच राहिलेली. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांचा माढा मतदारसंघामध्ये 100% बहुमताने म्हणजे लाखाच्या फरकाने 1.5 लाख फरकाने निवडून येणार आहेत. आणि सोलापूर मतदारसंघामध्ये जर विचार केला तर जे पहिले खासदार होते बनसोडे, त्यांनी काही काम केलेलं नाही म्हणून त्यांच्याच पक्षाने, भारतीय जनता पक्षाला ठरवलं हे निष्क्रिय आहे, आता ह्याला जर तिकीट दिलं तर आता आपली आबरू जाईल. कारण की ह्याला निवडून दिलं लोकांनी कशामुळे दिलं तर नरेंद्र मोदीचा चेहरा बघून दिलेला आहे. मग त्यानंतर दुसरा खासदार आणला त्यांनी, जय सिद्धेश्वर स्वामी, त्यांना निवडून दिलं लोकांनी मोदीच्या चेहऱ्याकडे बघून. तेही कुठे बोलले नाहीत, कुठल्याही संपर्कात नाही, कुणाच्या सुखदुःखात नाही, दुष्काळ पडला तरी नाही, मोठे अपघात झाले, पंढरपूरमध्ये अनेक वाईट घटना घडल्या, चांगल्या घडल्या, तर कुठेही ते दिसले नाहीत. आणि निष्क्रिय खासदार म्हणून त्यांना परत भाजपनं शिक्का मारला. कधी मौनच धारण करायचे, ते कधी कुणाशी बोलतच नव्हते. बाबा मग ते भाजपला आता हिंदी निष्क्रिय ठरलेलं, आता आपल्याला तिसरा आणावं लागेल. मग हे तर म्हणजे पंढरपूर किंवा सोलापूर मतदारसंघामध्ये त्यांना कुठेही लायक उमेदवार दिसला नाही. इथल्या अनेक उमेदवारांनी मागणी केली पण त्यांना डावललं. आणि आयाराम जो बीडवरनं आयात केलेला उमेदवार एका रात्रीमध्ये माळशिरसमध्ये त्यांना आमदार केला आणि त्याच मोहिते पाटलाची मापं काढत हिंडणारा, त्या जनतेचे हाल करणारा, माळशिरसला 10 वर्ष पाठीमागे घेऊन गेला तो उमेदवार. काही विकास झालेला नाही जसा निवडून आला तसा. आणि तो उमेदवार आता आमच्याकडे लादण्याचं काम केलेलं आहे. अशा आयारामाला जनता कधी स्वीकारणार नाही सोलापुरातील. त्याचं कर्तृत्व काय, त्याची विचारधारा काय, मी मगाशीच सांगितलं. ही महाराष्ट्राची भूमी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांनी चालते आणि राम सातपुतेंचे विचार हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार नाहीत. आणि आता ते परवाच त्यांनी वादग्रस्त स्टेटमेंट केलं की मशिदीमध्ये फतवे निघायला लागले. तुम्ही मशिदीत जाताच कशाला फतवे बघायला? आणि तुम्ही आम्हाला कशाला सांगता हिंदू आणि मुस्लिम? तुम्ही आम्हाला विकासाचं बोला. 10 वर्ष तुमच्या खासदारांनी काय केलं, ते खासदार तुमच्या प्रचाराला काय येत नाहीत ह्याच्याबद्दल बोला. इथले अनेक केंद्राचे प्रश्न आहेत. पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र केंद्राच्या तीर्थक्षेत्र पर्यटन यादीमध्ये का नाही? आज जर बघितलं तर दक्षिणची काशी म्हणून ओळखलं जातं. तुम्ही काय केलं पंढरपूरसाठी? नमामि चंद्रभागेची घोषणा केली. कुठे आहे नमामि चंद्रभागा? आज सुद्धा नदीला जर पाणी जर बघितलं तर गटरीचं पाणी तुम्ही नदीला सोडता आणि ते तीर्थ म्हणून पाचता आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारता. फक्त जाती द्वेष मतभेद निर्माण करून तुम्ही राज्य करता हे सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला आता संधी नाही. सोलापूर मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत. एकही प्रश्न भाजप आजपर्यंत सोडवू शकली नाही. एकही
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही, ना शेतीच्या पाण्याचं नियोजन करता आलेलं नाही, कुणालाही समन्वय म्हणजे साधता आला नाही. विकास हा तर त्यांच्या तोंडात शोभतच नाही. पण सध्या आपण पाहतोय तर महायुतीचे जे आमदार बऱ्यापैकी तुमच्या सोलापूर लोकसभेमध्ये आहेत. मग मोहोळचे घेतले, दक्षिण सोलापूरचे घेतले, अक्कलकोटचे घेतले, आता मध्य सोलापूरचे होतपर्यंत शिंदे एकटेच आहेत. बाकी सगळे बघितले तर सगळे महायुतीचे उमेदवार आहेत. तुम्हाला सांगितलं ना, ही जनतेनं निवडणूक ताब्यात घेतलेली आहे. सगळे आमदार जरी सत्ताधारी पक्षाचे असले तर ह्या मतदारसंघामध्ये सर्व बूथवर मोदीच्या विरोधात लाट निर्माण झालेली आहे, भाजपच्या विरोधात लाट निर्माण झालेली आहे, ही सत्ताधाऱ्याच्या विरोधात लाट तयार झालेली आहे. ही लाट ह्या दोन्ही उमेदवाराला पाडल्याशिवाय राहणार नाही. त्याला कारण महागाई सगळ्यात महत्वाची. एक गोष्ट सांगा, जी 70 वर्षात जर समजा पेट्रोल 60 रुपयेपर्यंत मिळत असेल तर तुम्ही लगेच डबल करता 10 वर्षामध्ये. असं पेट्रोल आणि डिझेलचा विषय नाही. सुई सुद्धा घ्या, जी सुई रुपयाला मिळत होती ती आज 10 रुपयाला मिळायला लागलेली. तुम्ही गाडी घ्या, टू व्हीलर घ्या, फोर व्हीलर घ्या. जी टू व्हीलर गाडी सामान्य नागरिक 50-60 हजार घेत होता ते आज 1.5 लाखाला घ्यायची वेळ लागलेली. ह्यांनी फक्त मोठ्या उद्योगपतींचं घर भरण्याचं काम ह्या नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. सामान्य माणसांची पिळवणूक केलेली आहे. जी गोष्ट आज सुद्धा इलेक्ट्रॉनिक बाईक बघा, त्यात काय बॅटरीज फक्त असते आणि गाडी आहे, त्याची किंमत प्रोडक्शन फार पडतं 25-30 हजार रुपये असेल. तुमचे टॅक्सेस वगैरे घेऊन 60 हजारपर्यंत मिळायला पाहिजे. तर ती गाडी आज तुम्ही 1.5-2 लाखाला जनतेला विकत घेण्यासाठी भाग पाडत आहात आणि सबसिडी सुद्धा देत नाही त्याला तुम्ही. मग अशा सरकारने फक्त एकच काम केलं की उद्योगपतीची घर म्हणजे श्रीमंत होत चाललाय, गरीब होत चाललेला आहे. त्यामुळं भाजपच्या विरोधात फार मोठी लाट आहे. नरेंद्र मोदी नाव घेतलं तर लोक चिडतात. त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर हा माणूस फसवतो हे सर्वसामान्य माणसाला कळत आहे. आजपर्यंत नरेंद्र मोदींनी कधीही जनतेच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही, जनतेच्या मनातलं कधीही बोललेलं नाही. मन की बात म्हणजे स्वतःला जे वाटतं तेच बोलत आलेलं आहे आणि ते लोकांनी बळजबरी ऐकायचं. म्हणजे मन की बात, जन की बात कधीच करत नाही ना. जो मन की बात करताय वो जन की कभी सुनताही नाही आणि जन की कभी मानताही नाही. त्यामुळे जनतेचं त्याला काही देणं घेणं नाही. ह्या देशातील पैशाच्या जोरावर अनेक संस्था असतील, अनेक यंत्रणा असतील ते त्यांनी ताब्यात ठेवून हुकुमशाही करण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत. त्यामुळं सामान्य जनतेनं आता महाराष्ट्रातील तर पूर्ण इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे. आज भारत देशामध्ये ते म्हणतात ना आम्ही 400 पार करणार 400. अहो 400 तरी पार होतील यांचे. आणि ह्या लोकांनी हे ना आता ठरवलं तर त्यांनी म्हणले की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला एनसीपीच्या अजितदादा पवारांनी आणि 4 दिवसामध्ये कुठली तोडपाणी केली हो तुम्ही केली की त्याला डेप्युटी सीएम केलं. आणि आता असं पाहण्यात म्हणजे जर एखाद्या सामान्य पुढारीने जर एखाद्यावर आरोप केला किंवा एखाद्या अधिकाऱ्याने जर समजा आरोप केला आणि त्याला लगेच सोडून दिलं तर तिथं भ्रष्टाचाराचे आरोप लावले जातात. मग का मीडिया किंवा इथल्या लोक नरेंद्र मोदीनं भ्रष्टाचार केलाय म्हणून सांगत नाहीत. जर समजा तुम्ही 70,000 कोटीचा भ्रष्टाचार लगेच तुम्ही विषय कट करता आणि त्यांना डेप्युटी सीएम देता, 70,000 कोटीतील तुम्हाला किती कोटी मिळाले हा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आदर्श घोटाळ्यासारखा घोटाळा असेल. आदर्श सगळ्यात मोठा घोटाळा. तुम्ही एखाद्या आरोपीला पकडायचं, आमच्या पक्षात घ्या म्हणायचं आणि तुम्ही त्याच्याकडे पैसे घ्यायचे. आता तुमचे परवाच कोर्टाने सांगितले इलेक्ट्रोबॉन्डची, तुम्ही एखाद्या गोमांस विकणाऱ्या माणसाला तुम्ही अटॅक करायचा आणि त्यात सुद्धा पैसे कमवायचे, त्यांच्या कंपनीकडे सुद्धा तुम्ही पैसे घेतलेले. म्हणजे तुम्ही एखाद्या आरोपीला पकडायचं आणि त्याला लगेच दबाव टाकायचा, सरकार आमचं तुला जेलमध्ये टाकतो, मग तुम्ही त्याच्याकडे पैसे घेताय. म्हणजे आपण ही सर्व पार्श्वभूमी बघत असताना जे सरकार आता सगळे धोरणं बघतोय आपण, तुम्ही प्रत्येक एक सुद्धा सरकारचं धोरण तुम्हाला मान्य नाही की 10 वर्षापासून बघतोय किंवा आता तुम्ही जर या ठिकाणी आता बघितलं की जे महाविकास आघाडीचं राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधानाचा चेहराच नाही. तुम्ही कोणत्या आशेने लोकसेवेत त्यांच्याकडे बघताय? नरेंद्र मोदी पंतप्रधानाचा चेहरा आहे हे असं भासवलं जाते, हिप्नोटाईज केलेलं आहे देशाला. त्या माणसाला इंग्रजी बोलता येत नाही, मग तो पंतप्रधानाचा चेहरा कसा का होऊ शकतो? पण झाला ना, पंतप्रधान सुद्धा झाले की मग त्यांनी 10 वर्ष काहीच काम केलं नाही. मग आता दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. राहुल गांधी बसतील, अन्य कोणी बसल, ज्याचे जास्त खासदार येतील ते निवडून विरोधी पक्षात त्यांचा खासदार पंतप्रधान होईल ना. मग असं काय कल्याण केलं की देशवासियांचं नरेंद्र मोदीने की त्याच्यापेक्षा दुसरं कोणीच नाही म्हणायला. काहीनीच म्हणायचं आम्हीच आहे तुमच्याकडे कोण नाही. जनता ठरवलं ना कोण आहे कोण नाही. नक्कीच या पूर्ण मुलाखतीमध्ये बघितलं की जनतेचा रोष एका आपण जे काय संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील
किंवा म्हाडा समाजाचे समन्वयक म्हणून ते काम करत आहेत. त्यांच्याकडून म्हाडा समाजाची असणारी भूमिका आपण त्या ठिकाणी जाणून घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार असं आलं की म्हाडा समाजात सुद्धा 80% जनता ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आहे, तर 20% जनता ही यातील थोडासा विरोध त्या ठिकाणी करताना त्यांना दिसते. पंतप्रधानांचा चेहरा सुद्धा त्यांनी त्या चेहऱ्याबद्दल सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी अतिशय स्पष्ट केलं की जरी पंतप्रधान 10 वर्ष जरी नरेंद्र मोदी असतील तर पुढचं जे येणारे सरकार आहे त्यात ज्यांचे उमेदवार जास्त येतील तो पंतप्रधान असेल, तोही प्रश्न तिथं थांबला. त्या ठिकाणी जी भूमिका एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या भूमिकेबद्दल सुद्धा आपली चर्चा झाली. शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत जो काही महाराष्ट्रातला समाज त्यांच्या पाठीमागे जातोय ते गेल्यानंतर काय फरक पडू शकतो किंवा त्या फरकानं समाजाला पुढे फायदा होऊ शकतो का, या संदर्भात सुद्धा आपण चर्चा केली. तुमची भूमिका नक्कीच लोकसभेसाठी एक मोठी निर्णायक भूमिका त्या ठिकाणी ठरणार आहे. तुमची भूमिका सर्वांपर्यंत पोहोचली असेल किंवा जे काय तिथले मतदार आहेत ते निर्णय घेतील त्या ठिकाणी तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला वेळ दिला, अतिशय मोलाचा वेळ देऊन तुम्ही जनतेपर्यंत तुमचे विचार पोहोचवले. जनता विचार घ्यायचे ना घ्यायचे ठरवेल, परंतु या ठिकाणी आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पार्टीवरती असणारा रोष त्या ठिकाणी मराठा समाजाचा भरपूर आहे. देवेंद्र फडणवीस असतील, तसं पाहायला गेलं तर मराठा समाजाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका थोडी तीव्र दिसते. कारण कोणतीही भूमिका घेत असताना देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या बाजूने जास्त करून बोलताना दिसत नाही. एखादा मंत्री समोर घालायचा आणि त्याला बोल म्हणून सांगायचं, परंतु सतत पुढे आपण येऊन ती भूमिका स्पष्ट करायची नाही. कुठेतरी हा डाव प्रतिडाव असल्याचं या ठिकाणी तुमच्या बोलण्यातून आम्हाला लक्षात आलं. नक्कीच मराठा समाजाला आरक्षण पुढच्या विधानसभेपर्यंत मंजूर होईल किंवा तुमची लढा असाच चालू राहील. आपण आपल्या चॅनलवरती प्रत्येक ठिकाणी तुमचा असणारे प्रत्येक वाटचाल आम्ही आपण दाखवायचा प्रयत्न करू. तुम्ही आज इथं आला, आम्हाला वेळ दिला, धन्यवाद. धन्यवाद. प्रभात चॅनलने आम्हाला बोलवलं, तुमचं मनापासून आभार आहे.